1989ची ती हिवाळ्याची रात्र. पूर्व जर्मनीतील ड्रेस्डेन शहर. हम्म. बर्लिनची भिंत नुकतीच कोसळली होती. हो, तो काळच तसा होता. अगदी. आणि स्वातंत्र्याच्या घोषणा देणारा एक प्रचंड मोठा संतप्त जमाव केजीबी या सोव्हिएट गुप्तहेर संस्थेच्या मुख्यालयाकडे चालून येत होता. बापरे. हो. आणि मुख्यालयाच्या आत असलेल्या एका 37 वर्षांच्या रशियन गुप्तहेराने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मदतीसाठी मॉस्कोला फोन केला. पण मॉस्कोकडून काय उत्तर आलं? तिथेच तर खरी गोम आहे. मॉस्कोकडून जे उत्तर आलं त्याने त्या गुप्तहेराच्या पायाखालची जमीनच सरकली. मॉस्कोने अत्यंत थंडपणे सांगितलं, आम्ही काहीही करू शकत नाही. मॉस्को शांत आहे. ती भयानक शांतता. नक्कीच. मॉस्कोच्या त्या असहाय्यतेने त्या तरुण गुप्तहेराच्या मनात एक अशी ठिणगी टाकली जिने पुढे जाऊन संपूर्ण जगाचा भूगोल आणि इतिहास बदलून टाकला. आणि म्हणूनच आज आपण त्या गुप्तहेराचा प्रवास उलगडणार आहोत. हो, म्हणजेच व्लादिमीर पुतिन यांचा प्रवास. एका पडद्यामागे राहणाऱ्या माणसापासून ते रशियाच्या नव्या झारपर्यंतचा हा 30 वर्षांचा प्रवास कसा घडला याचा वेध आपण आजच्या या सखोल विश्लेषणात घेणार आहोत. हां, एक असा प्रवास आहे जो समजून घेतल्याशिवाय म्हणजे 21व्या शतकातील जागतिक राजकारण समजणं जवळपास अशक्यच आहे. अगदी खरंय. आणि आजच्या या सविस्तर चर्चेसाठी आपल्याकडे काही अत्यंत भक्कम स्रोत आहेत, बरोबर? होय. यात स्टीवन ली मायर्स यांचं द न्यू झार, द राईज अँड रेन ऑफ व्लादिमीर पुतिन आणि फियोना हिल यांचं मिस्टर पुतिन, ऑपरेटिव्ह इन द क्रेमलिन यांसारख्या गाजलेल्या पुस्तकांचे संदर्भ आहेत. सोबतच काही तपशीलदार व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्ट्स देखील आपल्याकडे आहेत. म्हणजे एकंदरीत भरपूर माहिती आहे आपल्याकडे? नक्कीच. या सर्व स्रोतांमधून आपल्याला एकच मुख्य ध्येय साध्य करायचं आहे. एका माणसाची मानसिकता, एका महाकाय देशाचं आणि जगाचं नशीब कसं ठरवते ते मुळापासून समजून घेणं. आणि हे विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. हो, ते महत्वाचं आहे. रशिया, व्लादिमीर पुतिन आणि सध्याचं जागतिक राजकारण हे विषय साहजिकच अत्यंत संवेदनशील आहेत. मात्र आजच्या या चर्चेत आपण कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारधारेचं, देशाचं किंवा बाजूचं समर्थन करणार नाही आहोत. अगदी बरोबर. स्टीवन ली मायर्स आणि फियोना हिल यांच्या पुस्तकांतून आणि इतर स्रोतांमधून जी तथ्य समोर आली आहेत, आपण केवळ त्यांचं अत्यंत तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करणार आहोत. हो, आपण फक्त मूळ माहिती समोर ठेवत आहोत. चला तर मग या रहस्यमयी प्रवासाचे पदर उलगडायला सुरुवात करूया. 1952 मध्ये लेनिनग्राड शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक तरुण कायद्याचं शिक्षण घेतो आणि त्यानंतर सोव्हिएट युनियनच्या कुप्रसिद्ध अशा केजीबी या गुप्तहेर संस्थेत सामील होतो. तिथे तो तब्बल 16 वर्षे गुप्तहेर म्हणून काम करतो. स्रोतांमध्ये त्याच्या स्वभावाचं वर्णन शांत पण चंचल असं केलं आहे. पण मला एक सांगा, 16 वर्षे केवळ माहिती गोळा करणाऱ्या या माणसाकडे अचानक संपूर्ण देश चालवण्याची महत्वाकांक्षा कशी आली? हा प्रश्न खूप रास्त आहे. फियोना हिल यांच्या पुस्तकातून याचं अतिशय अचूक उत्तर मिळतं. आपण जेव्हा गुप्तेर हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर जेम्स बॉन्डसारखी एखादी प्रतिमा उभी राहते. हो ना, म्हणजे मारामारी आणि थरार. बरोबर. पण वास्तविकतेत केजीबीमधील ती 16 वर्ष म्हणजे केवळ हाणामारी किंवा थरार नव्हता, ती एका ऑपरेटिव्हची अत्यंत कठोर जडणघडण होती. ऑपरेटिव्ह म्हणजे नक्की काय? ऑपरेटरची मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. तिथे माणसांकडे मित्र किंवा शत्रू म्हणून पाहिलं जात नाही, तर ॲसेट्स आणि टार्गेट्स म्हणून पाहिलं जातं. बापरे, म्हणजे खूपच व्यावहारिक दृष्टिकोन. अगदी. समोरच्या व्यक्तीचा कमकुवत दुवा कोणता आहे, त्याच्या कोणत्या गोष्टीचा वापर करून त्याला ब्लॅकमेल करता येईल, ज्याला रशियन भाषेत कॉम्प्रोमॅट म्हणतात, आणि स्वतःच्या भावना पूर्णपणे लपून अचूक वेळेची वाट कशी पाहायची हे तिथे बिंबवलं जातं. अच्छा, म्हणजे सत्तेच्या त्या गुंतागुंतीच्या खेळात टिकून राहण्यासाठी जी मानसिक चिवटता लागते ती या अनुभवाने दिली. तर हो, सत्तेच्या निर्दयी खेळात हीच जडणघडण कामी आली. म्हणजे एका अर्थी व्यक्तीला वाचण्याची आणि त्याच्या मानसिकतेचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याची कला ते तिथे शिकले. 90च्या दशकात जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळलं तेव्हा रशियामध्ये जी प्रचंड मोठी राजकीय आणि आर्थिक अराजकता माजली होती ती हाताळताना त्यांनी याच कौशल्याचा वापर केलेला दिसतो. अगदी तसंच घडलं. कारण 1999 मध्ये रशियात जेव्हा प्रचंड मोठी आणीबाणी होती तेव्हा त्यांनी जनतेला कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं जे आश्वासन दिलं ते त्यावेळच्या रशियन जनतेच्या मानसिकतेशी अगदी अचूक जुळलं. हे कसं शक्य झालं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला 90च्या दशकातील रशियाची स्थिती समजून घेणं आवश्यक आहे.
तो काळ रशियन लोकांसाठी केवळ कठीण नव्हता, तर तो एक प्रचंड मोठा राष्ट्रीय अपमान होता. राष्ट्रीय अपमान? तो कसा? महासत्ता असलेला सोव्हिएत युनियन तुकड्यांत विभागला गेला होता. सरकारी मालमत्तांची कवडीमोल भावाने विक्री झाली होती, ज्यातून ऑलिगार्क्स नावाचा एक अतिशय श्रीमंत आणि शक्तिशाली वर्ग उदयास आला होता. हो, ऑलिगार्क्सचा उल्लेख नेहमी येतो रशियाच्या संदर्भात. होय. दुसरीकडे सामान्य माणसाचं जीवनमान रसातळाला गेलं होतं. महागाई आकाशाला भिडली होती आणि रस्त्यांवर माफियांचं राज्य होतं. अशावेळी जनतेला पाश्चिमात्य शैलीतील लोकशाही किंवा स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षेची आणि स्थिरतेची जास्त गरज वाटत होती. म्हणजे पोटापाण्याचा आणि जीवाचा प्रश्न निर्माण झाला होता. बरोबर. त्यांना असा एक नेता हवा होता जो ही माफियांचं आणि ऑलिगार्क्सचं राज्य मोडून काढेल आणि देशाला पुन्हा एकदा महासत्तेचा सन्मान मिळवून देईल. पुतिन यांनी नेमकी हीच नस ओळखली. खरंय, एका माजी गुप्तहेराने अत्यंत कठोर शब्दात दिलेला सुरक्षेचा शब्द भयभीत झालेल्या समाजाला आशेचा मोठा किरण वाटला असणार. अगदी तसंच. हे ऐकताना मला एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखं वाटतंय. म्हणजे सुरुवातीची अनेक वर्ष बुद्धिबळाच्या पटाबाहेर अत्यंत शांतपणे बसून दुसऱ्यांचा खेळ पाहणारा एक खेळाडू. अच्छा. हो, तो फक्त बघत होता. ऑलिगार्क्स आणि राजकीय नेते कशा चाली खेळत आहेत ते समजून घेत होता. आणि मग जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतरची अराजकता शिखरावर पोहोचली, तेव्हा या खेळाडूने अचानक पट हातात घेतला आणि आपली पहिली अचूक चाल खेळली. बुद्धिबळाची उपमा ऐकायला चांगली वाटते, पण तसं पाहायला गेलं तर ती इथे पूर्णपणे अचूक नाही. असं का? कारण बुद्धिबळात नियम असतात आणि दोन्ही खेळाडूंना पट समान दिसतो. पुतिन यांची पद्धत बुद्धिबळापेक्षा जुडो या मार्शल आर्टसारखी जास्त होती, ज्याची ते स्वतः चॅम्पियन आहेत. अरे हो, जुडो. बरोबर. जुडोमध्ये समोरच्या व्यक्तीच्या आक्रमकतेचा आणि त्याच्याच वजनाचा वापर त्याला खाली पाडण्यासाठी केला जातो. 1999 मध्ये जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाची आणि लगेचच 2000 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी थेट ऑलिगार्क्सवर हल्ला चढवला नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी आधी त्यांच्यातील गटबाजीचा आणि त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षेचा वापर एकमेकांविरुद्ध केला. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात होते त्यांच्या मजबूत राज्य म्हणजे स्ट्रॉंग स्टेट या मॉडेलची. सत्तेत आल्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सर्वात आधी प्रादेशिक नेत्यांचे आणि शक्तिशाली अब्जाधीशांचे म्हणजे याच ऑलिगार्क्सचे पंख छाटले. होय. पण मला सांगा, हे सगळं प्रत्यक्षात घडलं कसं? हे मजबूत राज्य उभारण्याची नेमकी प्रक्रिया काय होती? स्टीव्हन ली मायर्स यांनी त्यांच्या पुस्तकात या प्रक्रियेला व्हर्टिकल ऑफ पॉवर म्हणजे सत्तेची उभी मांडणी असं म्हटलं आहे. सत्तेचं पूर्ण केंद्रीकरण करणं हा याचा मुख्य उद्देश होता. म्हणजे सर्व सत्ता एकाच ठिकाणी. अगदी. पुतिन यांनी सत्तेत आल्यावर देशातील प्रमुख ऑलिगार्क्सची एक बैठक बोलावली. तिथे त्यांनी एक अत्यंत स्पष्ट आणि अलिखित करार मांडला. कोणता करार? केला किंवा स्वतःचं राजकीय प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकतर खोट्या खटल्यांमध्ये तुरुंगात टाकण्यात आलं किंवा त्यांना देश सोडून पळून जावं लागलं. याच प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे माध्यमांवरील नियंत्रण. मूळ स्रोतांमध्ये असं स्पष्टपणे नमूद केलं आहे की 90च्या दशकात रशियातील अनेक प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्र याच ऑलिगार्क्सच्या मालकीची होती. अगदी बरोबर. पुतिन यांनी या ऑलिगार्क्सना लक्ष केल्यामुळे साहजिकच या सर्व वृत्तवाहिन्यांचं नियंत्रण हळूहळू थेट सरकारच्या किंवा सरकारच्या जवळ असलेल्या लोकांच्या हातात आलं. माध्यमांवर नियंत्रण मिळवून त्यांनी माहितीच्या प्रवाहावर ताबा मिळवला. हो. आणि लोकांना काय दिसावं आणि काय ऐकू यावं हे आता क्रेमलिन म्हणजेच रशियन राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय ठरवू लागलं होतं. हे खरंच खूप विचारपूर्वक केलेलं पाऊल होतं. आणि माहितीच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांचं दुसरं सर्वात मोठं लक्ष होतं ते म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या ऊर्जा कंपन्या. तेल आणि नैसर्गिक वायू. अच्छा, ऊर्जा क्षेत्रावरचा ताबा. पुतिन यांनी टप्प्याटप्प्याने खासगी तेल कंपन्यांवर सरकारी नियंत्रण प्रस्थापित केलं. ऊर्जा क्षेत्रावर नियंत्रण मिळवणं हे केवळ आर्थिक पाऊल नव्हतं, तर ते एकाधिकारशाहीचं म्हणजे ऑटोक्रेसीचं एक अतिशय क्लासिक राजकीय पाऊल होतं. ज्याच्या हातात देशाचं तेल, त्याच्या हातात देशाची सत्ता. पण एक मिनिट, मला इथे एक मोठा प्रतिवाद करावासा वाटतो. हो, सांगा ना. मूळ स्रोतांमध्ये हे मान्य केलं आहे की पुतिन यांच्या सुरुवातीच्या काळात रशियन अर्थव्यवस्थेने प्रचंड मोठी गरुडझेप घेतली. लोकांचं जीवनमान सुधारलं, देशाचं कर्ज कमी झालं. हो, हे खरं आहे. यांच्या मजबूत राज्य मॉडेलचा किंवा त्यांच्या आर्थिक धोरणांचा विजय होता की केवळ त्याच काळात जागतिक बाजारात तेलाच्या किमतींनी जो उच्चांक गाठला होता त्याचा तो एक मोठा योगायोग होता. पुतिन फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी होते का?
तुमचा हा प्रश्न अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत कळीचा मुद्दा आहे. सत्य हे आहे की या यशात जागतिक बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींचा वाटा सर्वात मोठा होता. म्हणजे नशीब बलवत्तर होतं त्यांचं. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमती प्रचंड वेगाने वाढल्या. यामुळे रशियाकडे अफाट परकीय चलन आलं. पण मग यात पुतिन यांचा श्रेय काय आहे? पुतिन यांचा श्रेय यात नक्कीच आहे की त्यांनी या पैशाचा वापर भ्रष्टाचारात उधळून लावण्याऐवजी देशाचं जुनं आंतरराष्ट्रीय कर्ज फेडण्यासाठी आणि सामान्य लोकांचे रखडलेले पगार आणि पेन्शन देण्यासाठी केला. अच्छा, म्हणजे त्यांनी तो पैसा लोकांपर्यंत पोहोचवला? हो. आणि 90च्या दशकातील दहिबी पाहिलेल्या सामान्य रशियन माणसाला असं वाटलं की पुतिन यांच्या धोरणांमुळेच देशात समृद्धी आली आहे. सुरक्षेपाठोपाठ आता आर्थिक स्थैर्यही मिळत असल्याने जनतेने आपलं राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्क हळूहळू पुतिन यांच्या हाती सोपवण्यास मूक संमती दिली. पण ही संपूर्ण अर्थव्यवस्था केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून होती ना, तेल आणि नैसर्गिक वायू. अगदी बरोबर ओळखलत. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था अशा एकाच नैसर्गिक साधन संपत्तीच्या निर्यातीवर उभी असते, तेव्हा ती एका टाईम बॉम्बवर बसलेली असते. अर्थव्यवस्थेत कसलीही विविधता नव्हती. तंत्रज्ञान, उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात रशियाने कोणतीही मोठी झेप घेतली नाही. याच स्थितीला अर्थशास्त्रात पेट्रोस्टेट वल्नरेबिलिटी म्हणतात. पेट्रोस्टेट वल्नरेबिलिटी. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जेव्हा केवळ नैसर्गिक साधन संपत्तीच्या निर्यातीवर अवलंबून असते तेव्हा त्यात शाश्वतता नसते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कोसळतात तेव्हा देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने सरकारच्या लोकप्रियतेला मोठा धक्का बसतो. म्हणजे हा मोठा धोकाच होता. पुतिन यांच्या मजबूत राज्य मॉडेलची हीच सर्वात मोठी कमकुवत बाजू होती. आणि जेव्हा देशांतर्गत अर्थव्यवस्था डळमळीत होऊ लागते, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि स्वतःची स्ट्रॉंगमॅन प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांना परराष्ट्र धोरणात अत्यंत आक्रमक पावलं उचलावी लागतात. हो, आणि इथून पुढेच आपल्याला रशियाची भूराजकीय आक्रमकता वाढीस लागलेली दिसते. विशेषतः नाटोच्या विस्ताराबाबत पुतिन यांनी घेतलेली अत्यंत कठोर भूमिका. नक्कीच. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप आणि अमेरिकेने सोव्हिएत युनियनचा प्रभाव रोखण्यासाठी नाटो या लष्करी संघटनेची स्थापना केली होती. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर नाटोचा विस्तार पूर्व युरोपमध्ये म्हणजेच रशियाच्या अगदी सीमेपर्यंत होऊ लागला. हे रशियासाठी चिंतेचं कारण होतं. हो ना. स्रोतांमधील माहितीनुसार पुतिन यांच्या दृष्टिकोनातून हा रशियाच्या सुरक्षेवर आणि सार्वभौमत्वावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. त्यांना असं वाटत होतं की पाश्चिमात्य देशांनी 90च्या दशकात दिलेली आश्वासनं मोडली आहेत. आणि याच मानसिकतेतून त्यांनी 2014मध्ये युक्रेनच्या क्रिमिया प्रांतावर ताबा मिळवला आणि 2022मध्ये युक्रेनमध्ये थेट युद्ध पुकारलं. हे सगळं त्याच ऑपरेटर मानसिकतेचा भाग आहे ना? हो, हे युद्ध त्यांच्या त्याच ऑपरेटर मानसिकतेचाच एक भाग आहे. त्यांच्या मते रशियाच्या सीमांवर पाश्चिमात्य प्रभावाचा एक बफर झोन असणं आवश्यक आहे. पण या आक्रमक भूमिकेचे अर्थव्यवस्थेवर अत्यंत विनाशकारी परिणाम झाले. अगदी. युक्रेनमधील युद्धानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर इतिहासातील सर्वात कठोर आर्थिक निर्बंध लादले. रशियाचा आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवस्थेशी असलेला संपर्क तोडण्यात आला. पाश्चिमात्य तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे दरवाजे बंद झाले. बापरे, म्हणजे चौफेर नाकाबंदी. याच निर्बंधांमुळे आणि रशियात अंतर्गत पातळीवर बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे एकेकाळी वेगाने धावणाऱ्या रशियन अर्थव्यवस्थेला अचानक तीव्र स्वरूपाचा ब्रेक लागला. ही सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी मला एक रूपक मांडावंसं वाटतं. सांगा ना. रशियाची आजची स्थिती एखाद्या अत्यंत भव्य आणि अभेद्य वाटणाऱ्या किल्ल्यासारखी आहे. या किल्ल्याच्या भिंती लष्करी ताकदीमुळे, अणुवस्त्रांमुळे आणि आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे बाहेरून खूप मजबूत आणि भीतीदायक वाटतात. बरोबर. पण आतून परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. युद्धाचे निर्बंध, आंतरराष्ट्रीय एकाकीपण आणि प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे या किल्ल्याच्या आतली रसद म्हणजेच सामान्य जनतेची अर्थव्यवस्था झपाट्याने संपत चालली आहे. बाहेरून किल्ला मजबूत दिसत असला तरी आतून त्याची पडझड सुरू झाली आहे. किल्ल्याची ही उपमा छान आहे, पण ती पूर्णपणे अचूक नाही. असं का म्हणताय तुम्ही? कारण या किल्ल्याच्या आतली रसद केवळ पाश्चिमात्य निर्बंधांमुळे किंवा युद्धामुळे कुजायला सुरुवात झाली नव्हती. अर्थव्यवस्थेची गंजण्याची ही प्रक्रिया खूप आधीच सुरू झाली होती. अच्छा, म्हणजे युद्धाच्या आधीपासून? हो. जेव्हा रशियाने स्वतःची अर्थव्यवस्था केवळ तेलावर आणि गॅसवर अवलंबून ठेवली
आणि इतर उद्योगांकडे दुर्लक्ष केलं तेव्हाच हा किल्ला आतून पोकळ व्हायला सुरुवात झाली होती. पाश्चिमात्य निर्बंधांनी आणि युद्धाच्या खर्चामुळे ती पोकळी फक्त वेगाने आणि भयानक स्वरूपात जगासमोर आली. म्हणजे युद्धामुळे किल्ल्याची रसद संपली असं नाही, तर ती रसद मुळातच शाश्वत नव्हती. अगदी तसंच. हा एक अतिशय महत्वाचा सूक्ष्म फरक आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे किल्ल्यातली रसद संपू लागते आणि पश्चिमेकडील दरवाजे कायमचे बंद होतात, तेव्हा तुम्हाला नवीन दरवाजे उघडावे लागतात. हो, दुसरा पर्यायच नसतो. म्हणूनच आपण पाहतो की देशांतर्गत अर्थव्यवस्था कमकुवत होत असतानाच रशियाने आपलं लक्ष पश्चिमेकडून पूर्णपणे वळवून आशिया, आफ्रिका आणि विशेषतः ब्रिक्स समूहाकडे केंद्रित केलं आहे. आजकाल जागतिक पातळीवर ब्रिक्सचं नाव आणि त्याचा वाढता प्रभाव वारंवार चर्चेत असतो. खरंय, रशियासाठी ब्रिक्स ही आता केवळ एक आंतरराष्ट्रीय संघटना राहिलेली नाहीये, तर ती त्यांच्या आर्थिक अस्तित्वाची सर्वात मोठी गरज बनली आहे. म्हणजे जगण्याची धडपडही. युक्रेन युद्धानंतर रशियाची युरोपमधील पारंपरिक आणि अत्यंत फायदेशीर बाजारपेठ जवळजवळ संपुष्टात आली आहे. जे तेल आणि गॅस युरोपला विकून रशियाची अर्थव्यवस्था चालत होती, ते तेल आता त्यांना दुसऱ्या कोणाला तरी विकणं भाग आहे. आणि मग आशियाकडे मोर्चा वळवला. हो, त्यामुळे आशियातील प्रचंड मोठ्या बाजारपेठांची, विशेषतः चीन आणि भारताची, रशियाला आता नितांत आवश्यकता आहे. पाश्चिमात्य चलनावर म्हणजे डॉलरवर अवलंबून न राहता आपापसांत व्यापार करण्यासाठी ब्रिक्स देश जो प्रयत्न करत आहेत, तो रशियाच्या सध्याच्या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि इथेच या 30 वर्षांच्या प्रवासाचा थेट संबंध आजच्या जागतिक समीकरणांशी आणि विशेषतः भारताशी जोडला जातो. हो, भारताच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. आपल्या या स्रोतांमधून भारतासाठी किंवा कोणत्याही उदयोन्मुख देशासाठी 2 मोठे आणि स्पष्ट धडे समोर येतात. कोणते 2 धडे? पहिला धडा हा आहे की जागतिक पटलावर महाशक्ती बनण्यासाठी केवळ प्रचंड मोठी लष्करी ताकद असणं पुरेसं नाही. तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधता असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे इकॉनॉमिक डायव्हर्सिटी. अगदी बरोबर. केवळ एकाच उत्पादनावर विसंबून राहिल्यास भविष्यात अर्थव्यवस्थेची कशी भयंकर कोंडी होऊ शकते हे रशियाच्या सध्याच्या परिस्थितीवरून अतिशय स्पष्टपणे दिसून येतं. लष्करी ताकद तुम्हाला जगात दबदबा मिळवून देऊ शकते, पण शाश्वत अर्थव्यवस्थाच तो दबदबा टिकवून ठेवू शकते. आणि दुसरा सर्वात महत्वाचा धडा हा आहे की आजचं जग खूप वेगाने बदलत आहे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत ध्रुवीकृत होत आहे. पोलराइज्ड होत आहे. हो, एका बाजूला अमेरिका आणि युरोप, तर दुसऱ्या बाजूला रशिया आणि चीन. अशा या बदलत्या आणि गुंतागुंतीच्या जगात भारतासारख्या देशाचा सामरिक महत्त्व प्रचंड वाढला आहे. नक्कीच. रशियाला आता भारतासारख्या जुन्या, विश्वासार्ह आणि जागतिक पातळीवर मजबूत होत असलेल्या मित्राची पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त गरज आहे. केवळ तेल विकण्यासाठीच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण एकटे पडलेलो नाही हे दाखवून देण्यासाठीही रशियाला भारताची साथ हवी आहे. हाच तर या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. म्हणजे कसा? विचार करा, ज्या नेत्यानं 90च्या दशकातील लाचारी आणि अराजकता पाहून रशियाला कोणाचीही गरज भासणार नाही अशा एका पूर्णपणे स्वावलंबी, मजबूत राज्यात बदलण्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच नेत्याला आज 30 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं आणि देशाचं आर्थिक अस्तित्व टिकवण्यासाठी आशियाई देशांच्या आणि विशेषतः भारतासारख्या भागीदारांच्या सहकार्याची सर्वात गरज भासत आहे. हो ना, जागतिक राजकारणाचं आणि कूटनीतीचं हे पूर्ण वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आहे. अगदी. एका माजी गुप्तहेराने रशियाला महाशक्ती बनवण्याच्या प्रयत्नात अशी काही चाल खेळली जिथे तो स्वतःच आता इतरांवर अवलंबून राहिलाय. राजकारणात कोणतेही एका विचारधारेवर किंवा एकाच धोरणावर कायमस्वरूपी विसंबून राहता येत नाही, हेच यातून सिद्ध होतं. ड्रेस्डनमध्ये मॉस्कोच्या शांततेने ज्या ऑपरेटरला जन्म दिला, त्याने सत्तेची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात एकवटली खरी, पण या एकहाती सत्तेचे जे दुष्परिणाम असतात ते आता जागतिक स्तरावर रशियाला भोगावे लागत आहेत. काय थक्क करणारा आणि विचार करायला लावणारा प्रवास आहे हा. पूर्व जर्मनीतील एका शांत गुप्तहेरापासून ते संपूर्ण देशावर एखादी सत्ता गाजवणाऱ्या नेत्यापर्यंतचा प्रवास. हो, खरोखरच अचंबित करणारा प्रवास आहे. आपण आजच्या या विश्लेषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची उजळणी केली. ऑलिगार्क्सचे पंख छाटून उभारलेलं मजबूत राज्य मॉडेल, माध्यमांवरील आणि ऊर्जा क्षेत्रावरील नियंत्रण, तेलावर आधारित अर्थव्यवस्थेचा मर्यादा आणि नाटोचा विस्तार रोखण्यासाठी घेतलेली अत्यंत आक्रमक भूमिका आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर झालेले गंभीर परिणाम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांमधून मार्ग काढण्यासाठी रशियाने ब्रिक्स देशांकडे आणि भारताकडे वळवलेला मोर्चा.
हे सर्व समजून घेणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे? कारण हा केवळ रशियाचा किंवा एका नेत्याचा इतिहास नाही. अगदी बरोबर. हा तोच पाया आहे ज्यावर आजच्या आपल्या बातम्या, जागतिक बाजारपेठेतील तेलाचे भाव, आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी आणि सत्तेची नवी समीकरणं अवलंबून आहेत. एका नेत्याचा स्वभाव, त्याची वैयक्तिक मानसिकता आणि त्याचे निर्णय संपूर्ण जगाचं वर्तमान कसं ठरवतात हे यातून अत्यंत स्पष्ट होतं. पण आता आपण या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. आणि हे विश्लेषण संपवताना मला एका गोष्टीवर विचार करावासा वाटतो, जो विचार स्रोतांमधूनच पुढे येतो पण थेट समोर मांडला जात नाही. कोणता विचार? आपण मगाशी रशियाच्या मजबूत राज्य मॉडेलची तुलना एका किल्ल्याशी केली होती, ज्या किल्ल्यात सत्तेचं संपूर्ण केंद्रीकरण झालेलं आहे. हो, आपण तसं म्हटलं होतं. मग इथे हा एक अस्वस्थ करणारा विचार मनात येतो. जर एखाद्या महाकाय देशाची संपूर्ण राजकीय, लष्करी आणि आर्थिक रचना केवळ एकाच माणसाच्या, एका माजी गुप्तहेराच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या अत्यंत घट्ट नियंत्रणावर उभी असेल, बापरे, हा खरंच मोठा प्रश्न आहे. हो, तर भविष्यात ज्या दिवशी हे एकहाती नियंत्रण अस्तित्वात नसेल, त्या दिवशी काय होईल? सत्तेच्या या अत्यंत काळजीपूर्वक उभारलेल्या मजबूत राज्याचं काय होईल? तो किल्ला टिकून राहील की 90च्या दशकासारखाच पुन्हा एकदा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल? विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयाच्या सखोल विश्लेषणासह.